यस, थोडं स्पीडअप करायचं आपल्याला, अजून खूप सामने खेळवायचे आहेत. तसेच चालू सामना शिरगाव विपक्ष पवनजे संघ. स्टॅकेटवरती असणार फलंदाज दीपक आणि नॉन स्टॅकेटवरती असणार फलंदाज पवन. तसेच मॅनेंडरी पॉवर प्लेचं षटक आता तो गोलंदाज रोशन. पहिला चेंडू, सुंदर फटका खेचला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेच्या मदतीने पवनजे संघाचं खाता उघडलं जात आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या आकड्यावरती. दुसरा चेंडू, सुंदर फटका खेचला जातोय. आता चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि आता पवनच्या पारीचा अंत. बॅक टू पवेलियन पवन. पहिला आदरा बसला जातोय तो पवनजे संघाला. ओडीजे JS. आता पवनची जागा वाढण्यासाठी गेलाय तो नौका फलंदाज सुनील मध्ये. गोलंदाजी मार्कवर सजवतो गोलंदाज रोशन. 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावसंख्यात जाऊन पोहोचते 1 या आकड्यावरती आणि 1 विकेटचं पतन झालंय. कोलबाट टप्प्याचा चेंडू होता. उत्कृष्टरित्या खणून काढला जातोय चेंडूला. चेंडू सीमेरेषेलगत जातोय. चेंडू उचलणार, फेक करणार. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 3 चेंडूचा विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली होती. त्यानंतर विकेट आली आणि त्यानंतर दुहेरी धाव. अशा 3 धावा झाल्यात त्या पवनजे संघाच्या. सुंदर फटका खेचला जातोय आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलेला पहिला चौकार. या चौकारच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. ओडीजे यस, धन्यवाद डीजे मास्टर. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 7 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी, उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारतोय गोलंदाज रोशन. अद्याप 5 चेंडूचा खेळपैकी केलाय. शेवटचा चेंडू करणार गोलंदाज रोशन आणि त्याच्या समेत असणार फलंदाज दीपक. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. सुंदर फटका खेचला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. षटक संपल्याची सांगता झाली आहे. 1 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. ओडीजे
यस, धन्यवाद डीजे मास्टर. पहिला षटकाचा विचार करायला गेला तर उत्कृष्टरित्या इकॉनॉमिकल गोलंदाजी साकारली गोलंदाज रोशनने 1 विकेटचं पतन करता 8 धावा खर्च केल्यात. आता सांघिक कोट्यातला दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक आता तो गोलंदाज अजिंक्य आणि त्याच्या समेत असणार फलंदाज स्टॅकेटवरती तो म्हणजे दीपक आणि नॉन स्टॅकेटवरती असणार फलंदाज सुनील मते. सुंदर गोलंदाजी, उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारतोय गोलंदाज अजिंक्य. पहिल्या चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या जाऊ स्थिरावली ती 8 या आकड्यावरती. दुसरा चेंडू फटका खेचला गेलाय. चेंडू उंच गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाणार. कुठली चुकी करत नाही क्षेत्ररक्षक आणि आता दीपक भोईरच्या पारीचा अंत. बॅक टू पॅव्हलियन दीपक. आता ओटोडीजे. यस यांचे गुरुवर्य आणि पोईंचे समालोचकांचे भीष्माचार्य म्हणून ज्यांची ओळख आहे ते कृष्णा गायकर या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती करेल कृष्णा गायकर आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. कारण आता थोडीशी चर्चा प्रवीण दुगाडेंसमेत झाली आणि त्यांनी सांगितले की कृष्णा गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल कृष्णाजी गायकर या इनिंग नंतर नक्कीच मायक्रोफोनवरती तुम्ही जोडले जावा अशी आमची इच्छा आहे. यस, 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि आता दीपकची जागा बांधण्यासाठी गेलाय तो फलंदाज दत्ता. सुंदर फटका घेतला गेलाय आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी आलेला खणखणीत षटकार. या षटकारच्या पद्धतीने अर्थातच धावामध्ये सुनील मतेचा झेल सोडलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला होता. त्यांच्यानंतर झेल उडाला होता पण तो झेल सोडलाय. आता कुठली फलंदाजी साकारणार. सुंदर फटका खेचण्याचा प्रयत्न पण आता यशस्वीरित्या झेल पकडला जातोय. आता सुनील मते अजिंक्य शेवटचा चेंडूपैकी करणार आणि त्याच्या समेत असणार फलंदाज सुजित पाटील.
सुंदर फटका खेचला गेलाय आणि हा चेंडू जातोय सीमा रेषेलगत. एक धाव घेणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एक धावेच्या मर्यादेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. षटक संपल्याची सांगता झाली आहे आणि 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. ओटुडीचे तसेच यांचं आगमन झालं. यांना स्टेज सुंदर फटका खेचला गेलाय आणि हा एक धाव घेतली जाते. एक धावेच्या मर्यादेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 18 या आकड्यावरती. सुंदर फटका घेतला होता पण उत्कृष्टरित्या क्षेत्ररक्षक दिसून आलं क्षेत्ररक्षकाकडून आणि एक धाव कंप्लीट केली जाते आणि एक धावेच्या मर्यादेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. सुंदर फटका आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी आलेला कणकणी षटकार आणि षटकारच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावरती. ओटुडीचे क्षेत्ररक्षकाकडून मोठी चुकी झाली. जिथे झेल पकडायचा होता तिथे षटकारामध्ये कन्वर्ट केला आणि 6 धावांच्या मर्यादेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली 24 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. तिसरा चेंडूपैकी करणार गोलंदाज ओमकार आणि त्याच्या समेत असणार फलंदाज दत्ता भोईर. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय पण एकच धावेत समाधाने मानावी लागते फलंदाजाला. एक धावेच्या मर्यादेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावरती.
3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज ओमकारचा आणि त्याच्या समेत असणार फलंदाज सुजित पाटील. सुंदर फटका खेचलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार, फेक करणार. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट आणि या एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते, ते म्हणजे 26 या आकड्यावरती. अद्याप 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि स्ट्रायकरवरती असणार आता फलंदाज दत्ता भोईर. सुंदर गोलंदाजी दिसून येते. एक लेग बायची धाव घेतली जाणार. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकतीये 27 या आकड्यावरती. अद्याप विचार करायला गेला तर 5 चेंडूचा खेळ संपला गेला आणि 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज ओमकारने. शेवटचा चेंडू असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. उत्कृष्टरित्या खणून काढता आला नाही फलंदाजाला आणि ते बाद व्हावं लागतंय. सुजित पाटीलच्या पारीचा अंत. बॅक टू बॉलन्स सुजित पाटील ऑर्डोडीचे. त्यातला चौथा आणि शेवटचा स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी येतोय तो गोलंदाज लकी आणि त्याच्या समेत असणार फलंदाज स्ट्राईक एंड वरती, तो म्हणजे दत्ता भोईर. आणि नॉन स्ट्राईक एंड वरती असणार फलंदाज योगेश भोईर. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 27 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी आणि इथे नशिबाची साथ भेटतीये आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी आलेला कणकणीत चौकार आणि या चौकारच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचती ती 31 या आकड्यावरती. ओटोडीची चेंडू जातोय सीमारेषा पार आणि हा चेंडू नो असेल. नो प्लस 6 अशा 7 धावा जोडल्या जातील धाव फलकामध्ये आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावरती. ओटोडीजे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. अजून 4 चेंडू शिल्लक असेल गोलंदाज लकीचे आणि सेकंड वरती असणार आता फलंदाज दत्ता भोईर.
आणि विकेटचं पतन. दत्ता भोईरच्या पारीचा अंत. बॅक टू बॅक दत्ता भोईर. ओडीजे. यस, उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारतोय, कमबॅक करतोय गोलंदाज लकी. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 या आकड्यावरती. आणि आता दत्ता भोईरच्या पारीचा अंत झालाय. त्याची जागा भरण्यासाठी गेलाय तो नौका फलंदाज विनायक. स्टॅकेंड वरती असणार फलंदाज विनायक, तसेच नॉन स्टॅकेंड वरती असणार फलंदाज योगेश आणि गोलंदाजी मार्कवर असणार गोलंदाज लकी. सुंदर फटका खेचला गेलाय आणि हा चेंडू येतोय सीमा रेखा पार. 6 धावांसाठी आलेला खणखणी षटकार. ओडीजे. प्रीतम खंडगले यांना विनंती असेल की स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली 48 या आकड्यावरती. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि हा नो चेंडू असेल. 9+4 अशा 5 धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 या आकड्यावरती. दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज अमोल आणि स्टॅकेंड वरती असणार आता फलंदाज विनायक. थोडी दिशाने गोलंदाजी साकारतोय गोलंदाज अमोल. वाईटच्या मार्फत एक धाव घेतली जाणार आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 54 या आकड्यावरती. सुंदर फटका खेचला गेलाय. चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी या 2 आणि आता या क्षेत्ररक्षकाकडे मोठी चुकी होती आणि चेंडू जाते सीमारेषेलगत 4 धावांसाठी. म्हणजे अशा 2+4 अशा 6 धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 60 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षकाकडून मोठी चुकी झाली आहे. तिथे एकच धाव होती, तिथे 6 धावा कन्वर्ट केल्या आहेत आणि आता शेवटचा चेंडू करणार गोलंदाज अमोल आणि त्याच्या समेत असतात फलंदाज विनायक.
सुंदर फटका खेचला गेलाय आणि त्या विकेटचा पतन. विनायकच्या पारीचा अंत. बॅक टू बॅलन्स विनायक आणि 60 धावेपर्यंत रोखलं गेलंय. ते पोंजे संघाला आता येणारे 24 चेंडू आणि 61 धावसंख्येची गरज असेल ती शिरगाव संघाला. ओटुडीचे थोडं थांबेल तुमच्यासाठी. या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांचं समालोचन आम्ही पाहिलं ते आमचे गुरुवर्य प्रवीण दुगाडे आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या खेम्यामध्ये प्रवीण दुगाडे तयार झाले ते आदरणीय पोंजे गावचे सुपुत्र कृष्णाजी गायकर येथे उपस्थित आहेत. मी विनंती करेल की या इनिंगसाठी तुम्ही आमच्या समवेत जोडले जावे. हॅलो, शुभ स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. स्वर्गीय दिवा पाटील क्रिकेट संघ उमरोली आयोजित स्वर्गीय दिवा पाटील स्मृती चषक 2022चा हा पर्व कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मन मोठं असावं लागतं. कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असणारे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय सो दिवा पाटील यांना विनम्र अभिवादन. तर बोलूया आपण सामन्याकडे. आमच्या समावेत जोडले जातील मराठीचा बुलंद आवाज समीर संदीपजी बोराडे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे आमचे साथी समालोचक या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर बोलूया 24 चेंडू आणि 61 धावांचं भलं मोठं टार्गेट. आदरणीय सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री शरदजी ठाणगे साहेब यांचा ठिकाणी आगमन होतं. या साहेबाला मनपूर्वक स्वागत. स्वागत नसे फक्त राहत राहे जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. साहेब उत्तुंग कर्तृत्वाचरणी आमचा सदा टेकितो माता, छातीही फुकते अभिमानाने गाता तुमच्या कर्तृत्वाची गाता. दादा आपलं मनपूर्वक स्वागत. तर बोलूया आपण सामन्याकडे. 24 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे दुसऱ्या सत्रामध्ये पोंजे विरुद्ध खेळताना सिरगाव संघाला. खरं तर 3 षटक आपण पाहिले. पहिलेच 3 षटक वर्चस्व गाजलं होतं ते सिरगाव संघाने. भले मोठे फलंदाज बाद झाले पोंजे संघाचे. दीपक भोईर, सुजित पाटील, दत्ता भोईर आणि पवन गायकर हे भले मोठे दिग्गज खेळाडू बाहेर असताना, संघाबाहेर असताना इथे मात्र येणारा विनायक भिंगारे याने आक्रमक फलंदाजी केली आणि धावांचं डोंगर उभं केलंय. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार काय बिघडणार प्रत्यक्ष पाहूया. तर सलामीर मैदानात दोन्ही सलामीर मैदानात अतिशय मोठा सामना पाहायला मिळतो. 24 चेंडू आणि 61 धावांचं भलं मोठं टार्गेट. खरं तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतं डीजे मास्टर, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि कमिटीचं खरं तर मी आयोजनबद्दल त्यांचं माझ्यातर्फे हृदयाचे अंतःकरणातून स्वागत करतो. भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतोय आणि यूट्यूब लाईव्हद्वारे सामने घरबसल्या प्रेक्षक पाहतात त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. SK एंटरटेनमेंट यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आजच्या दिवसातील हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा भला मोठा सामना पाहायला मिळतोय. सिरगाव एकीकडे पोंजे 24 चेंडू आणि 61 धावांचं भलं मोठं टार्गेट. पहिला षटक हा पावडर षटक असणारे, बंधनकर षटक असणारे एक सुवर्ण संधी असते खेळाडूला चौकर षटकांची आतिषबाजी करण्यासाठी. ज्याप्रमाणे पाहिलं की सिरगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजी करताना तिखट मारा, भेदक मारा, वाखाणणे जोगी गोलंदाजी केली आणि 3 षटकापर्यंत आपलं वर्चस्व गाजवलं. पण शेवटच्या षटकात वर्चस्व गाजवलं ते पोंजे संघाने. खरं तर पोंजे संघाचा एक तालाचा फलंदाज विनायक भिंगारे याने आक्रमक फलंदाजी केली, चौकर षटकांची आतिषबाजी केली आणि धावांचं भलं मोठं टार्गेट ठेवलंय. तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होते. 24 चेंडू आणि 61 धावांचं भलं मोठं टार्गेट सलामीर मैदानात. एकीकडे सिरगाव ठाणे तर दुसरीकडे पोंजे रायगड असा हा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही जिल्ह्यातील हे खेळाडू आहेत, दिग्गज खेळाडू आहेत.
तत्पूर्वी आमचे प्रमुख अतिथी जयेश म्हात्रे हालिवली यांचं स्वागत करण्यासाठी दातिवली यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो दिलीप लोगले साहेब आपल्या शुभ हस्ते मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सन्मान करायचा आहे. सर्व मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज जे आले ते जयेशजी म्हात्रे युवा कार्य सम्राट दातिवली आपलं मनपूर्वक स्वागत. तर मी विनंती दिलीप साहेब या आपण मायाची शाल सत्कार देऊन जयेश म्हात्रेंचा सत्कार करूया आपण. अर्पणीय पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेम भरे स्वागत करतो आम्ही सन्माननीय पाहुण्यांचे. जयेश म्हात्रे साहेब आपलं ह्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत मनपूर्वक स्वागत. दिलीप लोंगळे यांच्या शुभ हस्ते मायाची शाल पुष्पगुच्छ देऊन जयेश म्हात्रे साहेब युवा कार्य सम्राट दातिवली यांचा सन्मान करतोय. पहिला चेंडू अक्रॉस खेळायचा प्रयत्न, चेंडू जातो मिड विकेटच्या क्षेत्रात, चेंडू अडवणार उचलणार फेकणार एकदम सहज पूर्ण करतोय फलंदाज. तर युवा कार्य सम्राट जयेश म्हात्रे दातिवली यांचा सत्कार होतोय. साहेब या मंगल दिनी मंगल समयी झाले आपले आगमन येते, करीतो स्वागत हर्ष बरोनी प्रेमे गावणी स्वागत घेते. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. दुसरे प्रमुख अतिथी प्रमुख मान्यवर प्रीतम खंडागळे साहेब या आपण दातिवलीचे युवा कार्य सम्राट. पुन्हा एकदा भावेश आगुले लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. हा चेंडू बॅकफुट गेला, जागा बोलली, पंचांकडे जोरदार अपील केली, पंचांनी हात उंच केला आणि पहिला मोरा गारद झालाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. तत्पूर्वी आमचे युवा कार्य सम्राट प्रीतम दादा खंडागळे युवा कार्य सम्राट दातिवली यांचा सत्कार होतोय. स्वागत करूया सुमनांनी दिन आज हा भाग्याचा आला, स्वागताच्या परिमळ गंधाने सभा मंडप सुंदर संधा. दादा आपलं मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान आमचे दुसरे पाहुणे असताना विनीत पाटील युवा कार्य सम्राट दातिवली विनीत पाटील साहेब या आपण आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आलात ह्या क्रिकेटची शोभा वाढवली, आपलं मनपूर्वक स्वागत मनपूर्वक स्वागत. खरं तर आज जयेश म्हात्रे प्रीतम खंडागळे विनीत पाटील शरददादा ठाणगे आणि निलेश ठाणगे साहेब यांची आपल्याला उपस्थित लाभले. ह्या पाहुण्यांचं पुनश्च एकदा रोजच्या अंतकरणातून या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत मनपूर्वक स्वागत. तत्पूर्वी पहिला गडी बाद झाला, पहिला मोहरा गारद झालाय तो सिरगाव संघाचा. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. एक चेंडूंचा सामना करता 0 धावसंख्येवर तो बाद झालाय. खरं तर भावेश भेदक मारा करतो, तिखट मारा करतोय, वाखण्य जोगी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपण बोलूया पाहुण्यांकडे. तर मी विनंती करतो यशवंत लोंगळे साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते शरददादा ठाणगे यांचा सत्कार करायचा आहे. मायाची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करूया. व्हॉट शॉट, एक्सलेंट टूरिफिक बिग हिट, इट इज 6. हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हर चाहे जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रखो. हा पहिला षटकार. निलेश ठाणगे साहेब म्हणतो या पण आपण टॉस बॉक्स मध्ये आपला सत्कार होतोय. यशवंत लोंगळे साहेबांच्या शुभ हस्ते युवा कार्य सम्राट निलेश ठाणगे साहेब यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान मोहपे गावची आन बान शान युवा कार्य सम्राट आणि भावी सरपंच प्रसाद पवार साहेब या आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर कमबॅक केलं पूर्णपणे. या आपण मोहपे गावचे युवा कार्य सम्राट या पोंजेपूरचे आन बान शान सन्माननीय ओके. आणि हा आणि अनदर 6. व्हॉट इज 6, मॅक्झिमम 6. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकांची आतिषबाजी करतोय हा फलंदाज. शुभम याच्या बॅट मधून दमदार षटकार. लहरों से डरकर नैया कभी पार नहीं
पुन्हा भावेश तयार, शुभम तयार. हा चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर पंच माझ्याकडे होता. पंचाने स्वैर मारा घोषित केलाय. अव्वंतर धावसंख्येचं खातं उघडतंय. संघ जाऊन पोहोचतोय एकूण 18 या धावसंख्येवर. 18 फॉर 1 विकेट लॉस. सिरगाव लॉस मॅन आउट. ओमकार हिज 1 डिलिव्हरी अँड 0 रन्स. काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो. पुन्हा एकदा भावेश पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न केला. गुडलँड स्फोट चेंडू पडला. उचली घेतली. बाकीची कामगिरी चोख बजावली दत्ता भोईर यांनी. षटक समाप्त झाला. या षटकात धावा आल्या एकूण 18. म्हणजे 24 चेंडू आणि 61 धावांचं पाठलाग करताना पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 18. एक बाद 18. दमदार सुरुवात. धावांचं पाठलाग करताना अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पहिला षटक हा पावला षटक होता. त्या षटकाचा पुरेपूर फायदा घेतलाय. क्रमांक 3चा फलंदाज शुभम यांनी 2 षटकार 1 चौकार 4 चेंडूचा सामना करताना एकूण 16 धावा जमवल्यात. आता उर्वरित चेंडू असणार आहेत 18 आणि जिंकण्यासाठी धन्यवाद डीजे मास्टर. खरं तर शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला, भाव मिळाला ते सर्व कृपा असणार दिवा पाटील साहेबांची. पुन्हा एकदा साहेबांना मानाचा मुजरा. तर बोलूया सामन्याकडे. 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. काय होणार या सामन्यामध्ये. शत्रश विहरशना फाईन लेग मिड विकेट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लॉंग ऑन लॉंग ऑफ बॅकवर्ड शॉर्ट लेग आणि फास्ट स्लिप. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. येणारे 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. गोलंदाज विनायक भिंगारे राईट लेफ्ट हँड उर्द मारा अक्रॉस द लाईन. ब्युटिफुल शॉट. चेंडू फाईन लेग पॉइंट दंदरीत चौकार. विनायक भिंगारच्या पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय. समीकरण पाय झालं. 17 चेंडू 39 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, फलंदाज तयार. हा चेंडू ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न केला. हलक्या चेंडू ग्लान्स केला. चेंडू जातोय व्हाईडिश लॉंगरला. चेंडू अडवणार, उचलणार, फेकणार दीपक. तोपर्यंत गुड रन बिटवीन द विकेट. या चेंडूवर एकूण धावाले एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या धावपलकावर एकूण धावसंख्या धावपलकावर 23. एक बाद 23. आता खेळण्यासाठी शुभम एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज. खिसगेल सारखा हा खेळाडू त्याच्या बॅटला चेंडू लागला तर चेंडू सरळ सीमरशे बाहेर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वाह वाट सुपर डिलिव्हरी. चेंडू सन्मान दिला. चेंडू खेळून काढलाय. व्हाईडिश लॉंगॉनला. दीपक भूर चेंडू खाली येतोय. एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 21 फॉर 1 विकेट लॉस. सिरगाव ठाणे. गोलंदाज तयार. एकदा हा चेंडू वाट सुपर डिलिव्हरी. गुडलँड स्फोट चेंडू पडा. झपकन चेंडू आतमध्ये आला. पंचांकडे जोरदार अपील. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. जिंकण्यासाठी समीकरण पाहायचं झालं तर उर्वरित 15 चेंडू 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असणारे. काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो. बिग फाईट मॅच पाहायला मिळते या मैदानात. करो या मनस्थिती दोन्ही संघाची. गोलंदाज तयार. खेळण्यासाठी फलंदाज अजिंक्य. हा चेंडू खेळून काढलाय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो. चांगला क्षेत्रक्षम पाहायला मिळतो. चेंडूची फेके अचूक आहे. दत्ता चेंडू खाली येतो. चेंडू पकडतोय. एक धाव काय रोखू शकत नाही. एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते
25 फॉर 1 विकेट लॉस. समीकरण पाहायचं झालं 13 चेंडू आणि 36 धावांची भली मोठी गरज असणारे काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. पुणे एकदा सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी के.जी. पोंजेकर मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो एक मोठा सामना, जिथे सामना पाहायला मिळतो रोमांचक अवस्थेत. येणार 13 चेंडू आणि 36 धावांची गरज. शुभमला गरज आहे मोठ्या फटक्या मारण्याची, तर विनायक भिंगारला गरज आहे शुभमला बाद करण्याची. काय होणार? डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट बाउंड्री, बॅकवर्ड शॉट लेग आणि फास्ट स्लिप. पुन्हा एकदा भिंगारे तयार होतोय. हा चेंडू पुलटा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र पंचांकडे जोरदार अपील. हा निर्धाव चेंडूची सांगता होणार का? निर्धाव चेंडू जातोय आणि उर्वरित समीकरण पाहायचं झालं तर 2 षटकं आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. धावप्रकार धावा आहेत त्या 1 बाद 25. काय क्रिकेटचा थर्रार, क्रिकेटचा घमासन, क्रिकेटची मोठी लढत पाहायला मिळते. ठाणा विरुद्ध रायगड, सिरगाव ठाणे विरुद्ध पोंजे रायगड असा हा सामना पाहायला मिळतोय. कोण जिंकणार हा सामना? कोण या भल्या मोठ्या स्पर्धेत आपलं अस्तित्व कायम राखणार? आमच्या समाज जोडले जातील. संदीप बोर्डे सर यांचं मनपूर्वक स्वागत. जयेश म्हात्रे, प्रीतम खंडागले, विनीत पाटील, शरद दादा ठाणगे, निलेश ठाणगे साहेब या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मोपेगावची आणबान शान प्रसाद पवार, सामाजिक कार्यकर्ते पोंजे यांच्या ठिकाणी आगमनाचं मनपूर्वक स्वागत. शेवटच्या निर्णय क्षणी 12 चेंडू आणि 36 धावांची गरज असणारे कोण गोलंदाजी येणार आणि कोण खेळण्यासाठी सज्ज होणार? स्वर्गीय दिबा पाटील क्रिकेट संघ उमरोली आयोजित ही क्रिकेटची शृंखला 2022 हा पर्व. ह्या ट्रॉफीजला कोण हात लावणार ते उद्या समजणार. तत्पूर्वी सामना पाहूया. मैदानावर एक चांगला सामना पाहायला मिळतो. बिग फाईट मॅच पाहायला मिळते. काटेकी टक्कर पाहायला मिळते या मैदानावर. शिरगाव ठाणे विरुद्ध पोंजे रायगड असा हा सामना पाहायला मिळतोय. सिरगाव बदलापूर ठाणे तर एकीकडे पाहायला मिळतोय पोंजे पनवेल रायगड. काय क्रिकेटचा घमासान पाहायला मिळतोय ह्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. खरं तर राजांची जयंती झाली सुमारे 450 वर्षापूर्वी. सुमारे 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका रणरागिणीने जन्म घेतला, जिने जंगलातील अकराल विक्राल सिंहाच्या पायात रुतलेला काटा काढण्याचे धाडस केले. आणि हेच धाडसी रणरागिणी भोसले घराण्यांची कुलवधू झाली. छत्रपती शहाजी महाराजांची सौभाग्यवती झाली. तिच्या कुशीतून शिवनेरीवर एक तेजस्वी तपस्वी बाळाचा जन्म झाला. हिंदू पदपादशाह, हिंदवी स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक, कुलवादी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन आणि हा मानाचा मुजरा. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. काय क्रिकेट पाहायला मिळतो ह्या मैदानावर. गोलंदाजी मार्कवर क्रमांक 3 चा हा गोलंदाज सुजित पाटील, हा पण डावखुरा हा गोलंदाज आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय. आज अजिंक्य, हा चेंडू जातोय सी मार्शल पाहायचा आहे आणि पंचांचा इशारा पाहायचा काय येतोय. आणि फलंदाज आणि हा षटकार. हौसले का तरकश में कोशिश का ओ तीर जिंदा रखो, हर चाहे जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रखो. सो सोनार की तो एक लोहर की हे दाखवून दिलंय हा फलंदाजाने. काय क्रिकेटचा थर्रार पाहायला मिळतोय ह्या ऐतिहासिक उमरोलीच्या मैदानावर. पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय. समीकरण पाहायचं झालं तर उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. धावप्रकार धावा लागतात ते एकूण 1 बाद 31. गोलंदाज तयार. टप्प्याचा चेंडू, चेंडू पाहायचा काय होणाऱ्या सामन्यामध्ये. आणि इथे मात्र झेल पकडलाय अजिंक्य. बॅक टू द पॅव्हिलियन. काय क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा थर्रार पाहायला मिळतोय. हृदयाचे ठोके वळणार हा सामना पाहायला मिळतोय ह्या उमरोलीच्या भव्य मैदानावर. समीकरण पाहायचं झालं 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडू 3चा फटका मारावा लागेल तो शिरगाव बदलापूर ठाणे संघाला. खरं तर इथे आलो, अतिशय भव्य दिवस आयोजन पाहायला मिळालं. खरं तर या सर्व सदस्य असतील उमरोली गावचे क्रिकेटचे खेळाडू असतील तर सर्वांचं मी के.जी. पोंजेकर मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा ज्या मैदानावर जे सामना पाहायला मिळतो. सिरगाव बदलापूर ठाणे विरुद्ध पोंजे पनवेल रायगड असा हा सामना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता
सिरगाव संघाने प्रथम गोलंदाजी करताना धावा दिल्या 61. 24 चेंडू आणि 61 धावांचं समीकरण होतं, पण निर्णायक क्षणी मात्र दुसऱ्या षटकामध्ये घणाघाती प्रहार केले होते शुभमने. 5 चेंडूंचा सामना करताना 2 षटकार 1 चौकार 17 धावांची एक अभेद्य भागीदारी केली होती. पण इथे कुठेतरी येणारा गोलंदाज विनायक भिंगारे यांनी भेदक मारा केला, तिखट मारा केला, वाकण्याजोगी गोलंदाजी केली. पण इथे मात्र समीकरण पाहायचं झालं, येणार 30 धावांची गरज आहे. उर्वरित 10 चेंडू, 10 डिलिव्हरीज, 30 रन, विन टू सिरगाव बदलापूर ठाणे संघाला. शत्रश व्यूहरचना पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हर भावेश आगिवले, मिड विकेट बाउंड्री दुर्वेश गायकर, लॉंग ऑफ पवन गायकर, लॉंग ऑन दीपक भोईर, एक्स्ट्रशक दत्ता भोईर, बॅकवर्ड शॉट लेग अविनाश भोईर, फर्स्ट स्लिप योगेश मामा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू पाहायचा आहे, जबरदस्त फटका, व्हॉट अ शॉट, एक्सलंट, टूरिफिक मॅक्झिमन, इट इज अ 6. तो राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. पुनश्च एकदा राजांना मानाचा मुजरान. जाऊया मैदानात. ते क्रिकेटचा थर्रार पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. पण इथे मात्र शुभम 3 षटकार 1 चौकार एक दर्जेदारी खेळी करतोय. शुभम नावाचं वादळ सुटलंय, त्याला शांत ठेवणं अशक्य झालं गोलंदाजांना. पुन्हा एकदा चांगला चेंडू खेळून काढलाय. व्हाईट डिश लॉंग आपला चेंडू अडवतोय. दत्ता भोईर चेंडू उचलणार, फेकणार, पंचांकडे जोरदार अपील. पण इथे मात्र पाहायचंय, पंचांकडे जोरदार अपील केली आहे. पंचांचा निर्णय. तर आमचे संदीप बोराडे साहेब, उत्कृष्ट समालोचक रायगडचे, बुलंद आवाज यांच्या मार्फत आपण पाहूया काय ह्या सामन्यात घडले, काय बिघडलंय, ह्या चेंडू काय घडले, काय बिघडलंय. मोठा सामना पाहायला मिळतोय. नॉट आउट, 2 धावा पूर्ण. या 2 धाव्यांच्या वतीने एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 39. आता 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज असणारे. काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. ठाणा विरुद्ध रायगड असा हा सामना पाहायला मिळतोय. एकीकडे दीपक भोईर, दुसरे शुभम. क्रिकेट मधला एक मोठा नाव, ठाणे संघातला एक मोठा नाव, ठाणे जिल्ह्यातील एक मोठा नाव शुभम. डावखुरा फलंदाज, ज्याच्या बॅट मधून 3 षटकार 1 चौकार 3 धावा, एकूण धावसंख्या 6 चेंडू आणि 18 धावांची एक चांगली कामगिरी करतो ह्या मैदानावर शुभम. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज असणारे. काय होणार या सामन्यामध्ये अतिशय भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतोय. स्वर्गीय दिबा पाटे क्रिकेट संघ उमरोले आयोजित ही क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं मी केजी मनपूर्वक स्वागत करतो. हा चेंडू फुलटा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे जोरदार अपील केली. पंचांनी अपील स्वीकारली. सोयर मारा, अवंत धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या धावफलकावर 40. उर्वरित 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 8 डिलिव्हरी 21 रन्स, विन टू पोंजे अपोजिट सिरगाव. या परिसरातील उत्कृष्ट समालोचक संदीप बोराडे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. उत्कृष्ट निवेदक आपलं मनपूर्वक स्वागत. तर वरुया सामनाकारी सुजित पुन्हा लेफ्ट हँड ओकलिंग बोल्ड. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. गोल्डन विकेट्स मिळवले. शुभम बॅक टू द पॅव्हेलियन. उर्वरित 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची भली मोठी गरज असणारे. काय क्रिकेट पाहायला मिळतोय या मैदानावर. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज असणारे. शुभमला परतव तंबूच्या आश्रयाला ज्या शुभमने एक चांगली कामगिरी केली, त्यावेळेस संघाला तारून ठेवलंय. आतापर्यंत खेळपट्टीवर चांगला खेळ दाखवत होता, पण एक
ओरपीच चेंडू होता. अक्रॉस रनिंग खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू सरळ लागला तो एसटीला आणि एसट्या उद्ध्वस्त केल्यात आणि अशा रीतीने दुसरा मोहरा गारद झालाय. शुभम बॅक टू द पॅव्हेलियन. 40 या धावसंख्या दुसरा हादरा भेटलाय शिरगाव बदलापूर ठाणे संघाला. शब्बास शुभम, चांगली कामगिरी केली. एकाती किल्ल्याला आपलं मनपूर्वक स्वागत. शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. क्रमांक 5 चा फलंदाज मोहन मैदानात. 7 चेंडू 21 धावा. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय खरं तर या मैदानावर. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर हा सामना पाहायला मिळतो. सुजित पुन्हा तयार होतोय. हा चेंडू खेळून काढण्यास सर लॉंग ऑन सीमा रेषे बाहेर एक दर्जेदार षटकार. हा सामना ह्या मैदानात सुरू आहे. पोंजे विरुद्ध सिरगाव. 6 चेंडू आणि 15 धावा. एखादी गोल्डन विकेट मिळवली तर पोंजे संघ ह्या स्पर्धेत वर्चस्व गाजवल. एखादा चौकार षटकार जर आला तर शिरगाव संघ आपलं कमबॅक करेल वर्चस्व गाजवल्या मैदानावर. काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच. हृदयाचे ठोकवणारा हा सामना. पवन गायकर राईट हँड ओव्हर द मारा करतोय. शत्रश व्यूहरचना. भावेश आगिवले फाईन लेग आणि मिड स्क्वेअर लेग बाउंड्री. मिड विकेट बाउंड्री दीपक भोईर. लॉंग ऑन डीप एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड शॉर्ट लेग आणि फर्स्ट स्लिप. गोलंदाज पवन गायकर तयार. खेळण्यासाठी फलंदाज अमोल तयार. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू होता. पंचांकडे जोरदार अपील आणि पंचांनी फलंदाज बाद घोषित केलाय. फलंदाजाला परत तंबूच्या आश्रयाला. समीकरण पाहायचं झालं तर उर्वरित 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. खरं तर अतिशय मोठा सामना पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा जयेश म्हात्रे युवा कार्य सम्राट दातिवडे आपलं मनपूर्वक स्वागत. प्रीतम दादा खंडगले आपलं मनपूर्वक स्वागत. विनीत पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. शरद दादा ठाणगे आपलं मनपूर्वक स्वागत. निलेश ठाणगे आपलं मनपूर्वक स्वागत. मोपेगावचे युवा कार्य सम्राट प्रसादजी पवार आपलं मनपूर्वक स्वागत. तसेच आमचे उत्कृष्ट स्कोरर गोपीनाथ घारे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. आणि या परिसरातील आन बान शान रायगडचा बुलंद आवाज संदीपजी बोराडे साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर डीजे मास्टर आमचा आवाज प्रेक्षकांवर पोहोचण्याचं काम करतात. त्या डीजे मास्टर परेश आपलं मनपूर्वक स्वागत. तर पाहूया काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच पाहायला मिळते. 5 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर पवन गायकर तयार होतोय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. व्यावसायिक पंच मैदानात आकाशजी ठोंबरे, आकाशजी लोंगळे, उपपंच अतुलजी लोंगळे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. तर बोलूया 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. स्क्वेअर लेग, मिड विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, सिली मिड ऑफ, शॉर्ट थर्ड मॅन. गोलंदाज तयार. इथे मात्र चेंडू उजव्याच्या खूपच बाहेर. पंचांनी जाणलंय, ओळखलंय. स्वैर मारा होता. अवांतर धाव संख्येत भर पडते. संघ जाऊन पोचतो. एकूण 3 बाद 47, 47.3 विकेट लॉस सिरगाव. उर्वरित 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज.
5 चेंडू आणि 14 धावांची गरज. काय होणाऱ्या सामन्यामध्ये इथे मात्र पवनला चांगला षटक टाकावं लागेल. इथे मात्र येणारा फलंदाज क्रमांक 6चा फलंदाज आकाश या चांगली फलंदाजी करावं लागेल. तर मी विनंती करतो शुभम साहेब आवाज देऊ नका. शुभम साहेब लाईव्ह मॅचेस आहेत प्लीज. चांगला खेळ पाहायला मिळतोय मैदानावर. सिरगाव बदलापूर ठाणे विरुद्ध पोंजे पनवेल रायगड असा हा सामना पाहायला मिळतोय. उर्वरित 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. स्ट्राईकला आकाश गोलंदाजी मार्का. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, फसवा चेंडू, एक धाव घेण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र फलंदाजला परतावं लागतं तंबूच्या आश्रयाला. उर्वरित 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज. काय क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा थर्रार पाहायला मिळतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण उमरोली. गाजवतो सिरगाव संघ. पुन्हा एकदा गोलंदाज पवन गायकर राईट हँड उर्द मारा करतो. स्ट्राईकला मोहन. बॅटची कडा घेतली, पंचांकडे जोरदार आपली पंचाने हात उंच केला. इथे मात्र परतला तंबूच्या आश्रयाला. शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज. डीजे मास्टर. खेळले जर तर उपयोग नाहीये. शुभम सारखा मोठा फलंदाज बाद झाला, हा टर्निंग पॉईंट ठरला ह्या सामन्यातील. पण खरं तर वर्चस्व गाजलं पहिल्या 3 षटकामध्ये, पहिल्या सत्रामध्ये तर सिरगाव बदलापूर संघाने चांगली गोलंदाजी केली. पण शेवटचा विनायक भिंगारे हा तळाचा फलंदाज ज्यांनी चौकशीची आतिषबाजी केली आणि पूर्णपणे वर्चस्व गाजलं पोंजे संघाने. आणि शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज. बरोबर बरोबर. काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच. काय होणार या सामन्यामध्ये. क्रमांक 8चा फलंदाज मैदानात बंटे. लकी आणि बंटे ही जोडी मैदानात. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. एखादा चौकार षटकार यायला हवाय चेंडूवर. गोलंदाज पवन गायकर राईट हँड आणि हा चेंडू अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला. गुडलँड पडू चेंडू पडा, उचली घेतली. बाकीची कामगिरी चोख बजावली कीपरने. शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. खरं तर आमच्या समोर जोडले जातील रायगडचा बुलंद आवाज, या कर्जत परिसरातील एक बुलंद तोफ, गोड वाणीतून आपल्याला मंत्र करणारे संदीपजी बोराडे साहेब, मनापूर्वक स्वागत. तर बोलूया सामन्याकडे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय पवन गायकर. खरं तर शुभम हा बाद झाला, हा टर्निंग पॉईंट होणार की काय. इथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा राईट हँड उर्दू मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज बंटी. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. 2 चेंडू निर्धाव. इथे मात्र पोंजे संघाने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघाचं मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार. खरं तर मी कमिटीचे आभार मानतो, मला एकदा संधी दिली. या सर्व सदस्यांचं मनपूर्वक स्वागत. चांगली मोठी टुर्नामेंट आहे, चांगलं आयोजन आहे
आपला डीजे मास्टर, खरोखर डीजे मास्टर आपलं मनपूर्वक स्वागत. आमचा आवाज तुमच्यापर्यंत गोड पोचवण्याचं काम केलं डीजे मास्टर परेश, आपलं मनपूर्वक स्वागत. तर आता दुसरं काय होणार, काय दुसरं काय होणार, काय बिघडणार याचं प्रत्यक्ष धातूमध्ये ऐकण्यासाठी